नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे श्रेयांश पाटील आणि आपण आपली सर्कल्स या विषयावरची चर्चा या व्हिडिओमध्ये कंटिन्यू करणार आहोत. पण सर्वात आधी आपण हे समराईज करूया की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो. तर चला मग सुरू करूया. तर मित्रांनो, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं एका शेतकऱ्याच्या उदाहरणातून की सर्कल हा शेप नक्की कसा तयार होतो. त्यानंतर आपण सर्कल म्हणजे काय, नक्की काय हे जाणून घेतलं. तर आपण जाणलं की सर्कल इज द शेप फॉर्म्ड बाय द पॉइंट्स विच आर ॲट इक्वल डिस्टन्स फ्रॉम अ फिक्स पॉइंट. म्हणजेच त्या पाण्याच्या स्रोतापासून सर्व झाडं जेव्हा समान अंतरावर लावली जातील त्या जो शेप फॉर्म होईल त्याला आपण सर्कल असं म्हणतो. तर मग आपण कॉम्पोनंट्स ऑफ सर्कलबद्दल त्यानंतर जाणून घेतलं. सगळ्यात आधी सेंटर ऑफ द सर्कल, तो जो पाण्याचा स्रोत आहे, मध्यभाग, जो स्टेशनरी पॉईंट ज्यापासून सर्व बाकीचे पॉईंट इक्वल डिस्टन्सवर आहेत त्याला सेंटर ऑफ द सर्कल असं म्हणतो आपण. त्यानंतर आपण जाणून घेतलं सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल म्हणजेच झाडं लावलेला भाग जो आपल्याला दिसतो, जो शेप ज्याच्यामुळे आपल्याला दिसतो त्याला सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल असं म्हणतात. नंतर आपण पाहिलं रेडियस ऑफ द सर्कल, लाईन सेगमेंट जॉईनिंग सेंटर टू द सर्कम्फरन्स. सेंटरपासून सर्कम्फरन्सला जॉईन करणारी लाईन सेगमेंट याला रेडियस ऑफ द सर्कल असं म्हणतो आणि ती सगळीकडे इक्वल असते कारण की सर्व पॉईंट सर्कम्फरन्सवरचे हे त्या सेंटरपासून इक्वल असतात. त्यामुळं रेडियस आपण कुठेही काढली तरी ती इक्वल असते, सर्व रेडियस इक्वल असतात. नंतर कॉर्ड. तर कॉर्ड इज अ लाईन सेगमेंट. कॉर्ड एक लाईन सेगमेंट आहे जी सर्कम्फरन्सवरील दोन पॉईंट्स जॉईन करते, कुठलेही दोन पॉईंट्स जॉईन करू शकते. तर डायमीटर, त्यानंतर डायमीटर पाहिलं आपण. तर डायमीटर एक अशी कॉर्ड आहे, कॉर्ड म्हणजे काय, दोन पॉईंट सर्कम्फरन्सवरचे जॉईन करणारे. तर डायमीटर एक अशी कॉर्ड आहे जी सेंटर ऑफ द सर्कलमधून पास होते. तर मग त्याच्यावरून आपल्याला कळतं की डायमीटर म्हणजेच आपण लिहू शकतो 2 टाइम्स ऑफ रेडियस. दोन रेडियस आपल्याला दिसतात इथं. तर एक डायमीटर इज इक्वल टू 2 रेडियस प्लस रेडियस, दॅट इज रेडियस इंटू 2. असा एक फॉर्म्युला डिराईव्ह केला आपण त्याच्या मदतीने. तर मग काही पॉईंट्स आपण पाहिले की डायमीटर इज द लॉंगेस्ट कॉर्ड. म्हणजे आपण वेगवेगळे कॉर्ड काढले एका सर्कलमध्ये तर शेवटी आपल्या लक्षात येईल की डायमीटर ही लॉंगेस्ट कॉर्ड आहे, सगळ्यात लांबी कॉर्ड आहे त्या सर्कलमधली, कुठल्याही सर्कलमधली. आणि अजून एक पॉईंट म्हणजे डायमीटर इज अ कॉर्ड बट कॉर्ड इज नॉट अ डायमीटर. म्हणजे प्रत्येक डायमीटर कसाही तुम्ही काढा त्याला आपण कॉर्ड म्हणू शकतो, पण कुठल्याही कॉर्डला आपण डायमीटर म्हणू शकत नाही, कुठल्याही दुसऱ्या कॉर्डला आपण डायमीटर म्हणू शकत नाही. ओके. त्यानंतर आपण एका छोट्याशा एक्सपेरिमेंटच्या मदतीने म्हणजेच सर्कम्फरन्स आणि डायमीटर एका सर्कल दोन वेगवेगळ्या ऑब्जेक्ट्सची काढली आपण आणि त्यानंतर त्यांचा रेशिओ काढला. त्याच्यामुळे आपल्याला मिळालं की रेशिओ ऑफ सर्कम्फरन्स अँड डायमीटर ऑफ एनी सर्कल, कुठल्याही सर्कलचा सर्कम्फरन्स अँड डायमीटर यांचा रेशिओ इज इक्वल टू पाय, अर्थात 22/7. पाय इज इक्वल टू 22/7 और 3.14. म्हणजे या दोन्हीपैकी कुठलीही व्हॅल्यू तुम्ही घेऊ शकता. म्हणजे सर्कम्फरन्स बाय डायमीटर इज इक्वल टू 3.14 म्हणजेच पाय असते. तर डायमीटरला आपण कसं लिहू शकतो, सर्कम्फरन्स बाय 2 इंटू रेडियस, आपण मगाशी बघितलं, इज इक्वल टू पाय, म्हणजेच सर्कम्फरन्स इज इक्वल टू 2πr. असं आपण सर्कम्फरन्स आणि रेडियस रिलेशन लावू शकतो. त्याचप्रमाणे सर्कम्फरन्स इज इक्वल टू पाय इंटू डायमीटर. त्यानंतर आपण वेगवेगळे एक्झाम्पल्स पाहिले की जर आपल्याला रेडियस किंवा डायमीटर दिला असेल तर त्याच्या मदतीने आपण सर्कम्फरन्स कसं काढू शकतो, किंवा जर आपल्याला डायमीटर दिलाय रेडियस कसं फाइंड करू शकतो. जर आपल्याला सर्कम्फरन्स दिलाय त्याच्या मदतीने आपण रेडियस कसे फाइंड आउट करू शकतो किंवा डायमीटर कसं फाइंड आउट करू शकतो ते देखील आपण पाहिलं. त्यानंतर आपण पाहिलं काही वेगळ्या प्रकारचे एक्झाम्पल्स फाइंड केले, जसं की आपण प्राइस फाइंड आउट केली. जर एक सर्क्युलर प्लॉटला आपण फेन्स लावायची असेल तर सर्कम्फरन्सच्या मदतीने. परत मग नंबर ऑफ रोटेशन्स फाइंड आउट केले. असे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपण पाहिलेत. तर आता मग हे सर्व बेसिक झालेलं आहे, तर मग आपण आता सर्कलच्या पुढच्या कन्सेप्ट्सकडे वळूया. तर मित्रांनो, आपण आता बेसिक कॉम्पोनंट्स ऑफ सर्कल म्हणजे काय, कुठले कुठले असतात ते, व सर्कल म्हणजे नक्की काय, हे सर्व आपण पाहिलेलं आहे. पण सर्कलबद्दल आपल्याला आणखीन काही जाणून घ्यायचं आहे. तर पहिल्यांदा आपण त्याच्याबद्दल जाणून घेऊया. तो पॉइंट आहे आर्क ऑफ द सर्कल. आर्क ऑफ द सर्कल.
तर आता आपण जाणून घेणार आहे आर्क ऑफ द सर्कल म्हणजे नक्की काय. समजा माझ्याकडे एक बांगडी आहे. बांगडी तर सगळ्यांनाच माहीत असेल. आता ती बांगडी हातातून पडली माझ्या आणि या 2 पॉईंट्समधून ती तुटली. म्हणजेच काय, मला 2 वेगवेगळे भाग मिळतील. हा एक भाग, वरचा एक भाग आणि खालचा एक भाग. ती बांगडी घालू तर शकत नाही आता कोणी. तर मग तरीही आपण त्याच्यामधनं शिकू शकतो की आर्क ऑफ द सर्कल म्हणजे नक्की काय. जो हा भाग दिसतो आपल्याला, मोडलेला भाग असतो, त्यालाच आपण आर्क असं म्हणतो. जो कर्व मोडलेला भाग असतो त्यालाच आपण आर्क असं म्हणतो. समजा की ती बांगडी ए आणि बी पॉईंट्स म्हणून तुटते. तर मग आपण असं देखील म्हणू शकतो, मार्क करू शकतो की या पॉईंटला आपण एक्स म्हणूया आणि या पॉईंटला वाय म्हणूया. तर मग ती बांगडी किंवा तो सर्कल आपल्याला 2 आर्क्समध्ये डिवाइड झालेला दिसतोय. इथं पहिला आर्क आहे ए एक्स आणि बी आणि दुसरा आर्क आहे ए वाय आणि बी. जर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आर्क ऑफ अ सर्कल म्हणजे नक्की काय, तर मग मी हे पॉइंट्स ए आणि बी जॉईन करतो. जॉईन केल्यावर आपल्याला मिळतंय की एक कॉर्ड आहे. ती कॉर्ड त्या सर्कलला 2 वेगवेगळ्या आर्क्समध्ये डिवाइड करते. तर आर्क 1 आहे ए एक्स बी आणि आर्क 2 आहे ए वाय बी. आर्क स्वतःहून एक शेप आहे जो सर्कलच्या, आपण जेव्हा सर्कलला ब्रेक करतो त्यावेळी आपल्याला आर्क हा शेप सापडतो. तसं मग इथं आपल्याला दिसतंय की हा सेंटर आहे आपला आणि हा कॉर्ड आहे ए बी, तो या सर्कलला 2 वेगवेगळ्या आर्कमध्ये डिवाइड करतोय. त्याचप्रमाणे आपण जर वेगवेगळे कॉर्ड काढले, कॉर्ड ड्रॉ केले, तर तुमच्या लक्षात येईल की प्रत्येक कॉर्ड एका सर्कलला 2 वेगवेगळ्या आर्क्समध्ये डिवाइड करतो. आता जर आपण पाहिलं तर आर्क ए एक्स बी हा मोठा आहे ए वाय बी पेक्षा, ग्रेटर देन ए वाय बी. म्हणजेच काय आपण म्हणू शकतो, जर आपल्याला कोणी विचारलं विच इज द बिगर आर्क, कुठला आर्क मोठा आहे, तर आपण सांगू शकतो की आर्क ए एक्स बी हा आर्क ए वाय बी पेक्षा मोठा आहे. त्यामुळे आपण आर्क ए एक्स बी ला मेजर आर्क असं म्हणतो. मेजर आर्क असं म्हणतो. त्याचप्रमाणे छोटा आर्क जो आहे तो आहे आर्क ए वाय बी. आर्क ए वाय बी ला म्हणून आपण मायनर आर्क असं म्हणतो. तर आपण पाहू शकतो, जर आपण कॉर्ड्स काढलेत वेगवेगळे कॉर्ड्स काढले की ते वेगवेगळ्या साईजच्या आर्कमध्ये डिवाइड करू शकतात एका सर्कलला. जर आपण एक कॉर्ड इथे काढला तर आपण बघू शकतो की या आर्कचं लेंथ आणि या ए एक्स बीचं लेंथ नक्कीच वेगळा असणार. पण समजा तुम्ही डायमीटर काढली, डायमीटर ड्रॉ केली, आपण जसं पाहिलंय की डायमीटर स्वतः एक कॉर्ड आहे. त्यामुळं डायमीटर पण सर्कलला 2 वेगवेगळ्या आर्क्समध्ये डिवाइड करते. पण या कंडिशनमध्ये डायमीटर बरोबर सेंटरमधून पास होते. म्हणजेच काय होतं इथे की जी डायमीटर आहे ती त्या सर्कलला 2 इक्वल आर्क्समध्ये डिवाइड करते. जर आपण या पॉइंटला पी आणि क्यू कन्सिडर केलं तर आपण म्हणू शकतो की डायमीटर पी क्यू divides the circle into 2 equal arcs. का तर अगदी मधून आपण बरोबर अर्धा त्याला करतोय, त्यामुळं 2 वेगवेगळे पण इक्वल आर्क्स आपल्याला मिळत आहेत तिथं. त्यामुळे आपण लिहू शकतो की पी एक्स बी आर्क पी एक्स बी इज इक्वल टू
आर्क PYB असं देखील आपण म्हणू शकतो. त्यांची लेंथ आपल्याला कळून येतं की ते इक्वल आहे, नुसतं दिसायला नाही, पण बाकीचा कुठलाही कॉर्ड काढला आपण डायमीटर सोडून, जर बाकीचा कुठलाही आर्क काढायचा प्रयत्न केला आपण, तर तो कधीही त्या सर्कलला इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करू शकत नाही. जर आपल्याला कळालं की इक्वल आर्क्स मिळत आहेत आपल्याला एका कॉर्डमुळे, तर आपल्या लक्षात लगेच यायला हवं की तो कॉर्ड दुसरा कुठला नसून डायमीटर आहे, म्हणजेच सेंटरमधनं पास होणारा आहे. तर मग आता आपण दुसरा एक सर्कल काढून अजून काही पुढचं बघूया. त्याच्या आपण आधी जसं सांगितलं होतं तसंच आपल्याला कंपास वापरायचा आहे. कंपास हा सर्कल्स काढण्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे, सर्वात उपयुक्त गोष्ट आहे. ओके, सो आपला सर्कल रेडी आहे. परत एकदा आपण त्याला आधी नाव नेम करूया, म्हणजेच सेंटरला आपण ओ असं कन्सिडर करूया. मोस्टली सेंटरला ओच असं कन्सिडर करतात. मग परत एकदा आपण कन्सिडर करूया की दुसरी एक बांगडी आहे जी परत एकदा खाली पडून फुटलेली आहे. पॉइंट्स ए आणि बी ला ती फुटलेली आहे. मग आपण आता इथे एका लाईन सेगमेंटच्या मदतीने OA आणि OB जॉईन करू शकतो. परत आपण याला X आणि Y असं देखील डिनोट करू शकतो. आपल्याला कळतं, इथं लक्षात येतं की A आणि B हा जो कॉर्ड आहे, AB जर आपण जॉईन केलं तो कॉर्ड किंवा आर्क AYB एक अँगल बनवतोय O सोबत. जर आपण A आणि B जॉईन केलं तर हा अख्खा आर्क O सोबत एक अँगल तयार करतोय, कुठला तरी अँगल तयार करतोय. कन्सिडर करा एक अँगल आहे कुठलाही. आणि तसंच जर आपण आर्क AXB कन्सिडर केला तर तो देखील एक मोठा अँगल असा तयार करतोय. एक अँगल दोन्ही एक अँगल्स तयार करतात. मग आपण म्हणू शकतो की कुठलाही आर्क असेल एका सर्कलमध्ये, जर तो सेंटर ऑफ द सर्कल दॅट इज O सोबत जॉईन केला तर अँगल सबटेंड करतो. तर आता डायग्राम पाहून आपले हे देखील लक्षात येते की जो मेजर आर्क आहे, आर्क AXB, तो एक मोठा अँगल सबटेंड करतोय. समजा या अँगलला आपण अँगल S नाव देऊया. अँगल S नेम दिलं आणि या छोट्या अँगलला आपण अँगल T असं नाव देऊया. काही म्हणजे व्हॅल्यू असू शकते ती T किंवा S आणि T हे व्हॅल्यूज आहेत, पण आपल्या इथं व्हॅल्यूज माहीत नाहीत, त्यामुळे आपण अँगल S आणि अँगल T असं त्यांना नाव देऊया. तर मग आपल्या लक्षात येतं की आर्क AXB आहे, तो जो अँगल सबटेंड करतोय सेंटरला, हा मेजर आर्क मधला अँगल जो आहे अँगल S सबटेंड करतोय. आणि जो मायनर आर्क आहे आर्क AYB, हा त्या सर्कलमध्ये अँगल T सबटेंड करतोय. लगेच आपल्या लक्षात येईल की जो मायनर आर्क आहे तो एक छोटा अँगल सबटेंड करतो आणि मेजर आर्क आहे तो मोठा अँगल सबटेंड करतो. म्हणजेच आर्क सबटेंडेड बाय द मेजर अँगल इज ऑलवेज ग्रेटर देन द आर्क सबटेंडेड बाय द मायनर अँगल. म्हणजेच आपण लिहू शकतो, दिस इम्प्लाइज दॅट, आपण असं लिहू शकतो की अँगल S इज ग्रेटर देन अँगल T. पण मित्रांनो आता सांगा मला, हे जर दोन पॉईंट एकमेकांच्या बरोबर ऑपोजिटला असले, म्हणजेच कुठली कंडिशन येणार की डायमीटर ऑफ द सर्कल बरोबर ऑपोजिटला फ्रॉम द सेंटर, म्हणजेच डायमीटरचे एंड पॉइंट जर आपण कन्सिडर केले, परत एकदा P आणि Q कन्सिडर करूया. इफ वी कन्सिडर एंड पॉइंट्स ऑफ डायमीटर P
अँड क्यू. तर आता वरती आपण डायमीटर घेतली होती पी क्यू, त्याचेच आपण एंड पॉईंट कन्सिडर करूया पी अँड क्यू. तर त्यातून जर आपण लाईन सबटेंड केली, त्या पॉईंट्समधून जर आपण एक एक लाईन सबटेंड केली, तर आपल्या लक्षात येईल की एक स्ट्रेट लाईन फॉर्म होते. बरोबर, अर्थात डायमीटर एक स्ट्रेट लाईन असते पासिंग थ्रू द सेंटर. तर मग जर मेजर अँगल या कंडिशनमध्ये जर आपण मेजर आर्क यात मेजर आर्क आणि मायनर आर्क ही कन्सेप्ट नसणार, कारण की दोन्ही आर्क हे इक्वल असणार. जर दोन्ही आर्क हे इक्वल आहेत म्हणजेच ते जे अँगल सबटेंड करतायत सेंटरला, ते दोन्ही अँगल देखील इक्वल असायला हवेत. हा अँगल एस आणि अँगल टी, असं कुठलंही काही मेजरमेंट असू शकतं, पण या कंडिशनमध्ये मेजरमेंट सेम असणार आहे. इफ वी कन्सिडर the diameter, we find out that it subtends equal arcs. So angle subtended by the arcs are always equal. म्हणजेच काय, जर डायमीटर असेल तर आर्क्स आहेत ते इक्वल अँगल सबटेंड करणार. इफ डायमीटर आपण लिहूया इथे, म्हणजे कसं कन्फ्युजन होणार नाही. डायमीटर देन अँगल एस इज इक्वल टू अँगल टी. आता ही स्ट्रेट लाईन आहे इथे, त्यामुळे आपण लगेच कळेल आपल्याला की जो अँगल फॉर्म होतो तेच म्हणजेच की अँगल एस आणि अँगल टी हे दोन्ही पण 180 डिग्री असणार आहेत. आता पुढे कंटिन्युएशन म्हणून आपण पहिल्यांदा जाणून घेऊया की अँगल सबटेंडेड बाय द सर्कल काय असतो. तर परत एकदा आपण एक सर्कल ड्रॉ करून घेणार आहे सर्वात आधी. तर हा आहे आपला सर्कल. मग सर्कलचा आपण सेंटरला ओ कन्सिडर करणार आहे. आता समजा आपण एक रेडियस ड्रॉ करूया. आता अँगल सबटेंडेड बाय द सर्कल म्हणजेच हा अँगल जर आपण इकडून स्टार्ट केला तर हा अँगल किती येईल ते आपल्याला फाइंड करायचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे की जर एक स्ट्रेट लाईन आपण ड्रॉ करतो तर त्याचा अँगल 180 डिग्री असतो. तर मग जर आपण ही स्ट्रेट लाईन कंप्लीट केली, अशी जर आपण कंप्लीट केली, अर्थात डायमीटर काढला आपण ड्रॉ केला, तर मग आपल्या लक्षात येईल की आपल्याला 2 180 डिग्री अँगल मिळत आहेत. म्हणजेच अँगल एस आणि अँगल टी मगाशी आपण पाहिलं इज इक्वल टू 180 डिग्री माहिती आहेत आपल्याला. दोन मेजर आर्क्स सबटेंड करतायत. तर आपल्याला फाइंड करायचं आहे की हा आर्क आणि हा आर्क हे दोघं मिळून किती अँगल सबटेंड करतायत, म्हणजे अख्खा सर्कल किती अँगल सबटेंड करतो या सेंटर ओ ला. आपण मग फाइंड आउट करू शकतो की अँगल एस प्लस अँगल टी काढायला लागेल आपल्याला. दोन्हीचा अँगल मिळून किती होतोय, म्हणजेच काय 180 डिग्री प्लस 180 डिग्री आपल्याला फाइंड आउट करायला लागेल, म्हणजेच 360 डिग्री. आपण म्हणू शकतो की अँगल सबटेंडेड बाय अ सर्कल ॲट इट्स सेंटर इज 360 डिग्रीज. ओके, तर मित्रांनो आपण इथं बघितलं आहे की अँगल सबटेंडेड बाय अ सर्कल ॲट इट्स सेंटर हा 360 डिग्रीज असतो. तर मगाशी जसं आपण पाहिलं
की पॉइंट्स ए अँड बी एक अँगल सबटेंड करतात सेंटर ऑफ द सर्कलला, एक स्पेसिफिक अँगल सबटेंड करतात. तर जो अँगल या सेंटरला इन्क्लूड करतो त्याला आपण सेंट्रल अँगल असं म्हणतो. हा आर्क आहे AYB, हा अँगल आहे अँगल T आणि हा मोठा अँगल आहे अँगल S. जसं आपण मगाशी कन्सिडर केलं, हा X आहे, सॉरी X. आणि मग आपण मेजर ऑफ एन आर्क कसं मोजतो? मेजर ऑफ एन आर्क म्हणजेच द अँगल सबटेंडेड बाय द आर्क विथ द सेंटर इज नोन ॲज मेजर ऑफ द आर्क. आता समजा मित्रांनो, हा अँगल T, या केसमध्ये अँगल T तुम्हाला 70 डिग्रीज असा दिलेला आहे. हा जो अँगल आहे, छोटा अँगल आहे, तो 70 डिग्रीज दिलेला आहे आणि तुम्हाला सांगितलं की अँगल S फाइंड आउट करा. इफ अँगल T इज गिवन आणि तुम्हाला अँगल S फाइंड आउट करायचा असेल तर तुम्ही काय कराल? आता आपल्याला माहित आहे की अँगल सबटेंडेड बाय अ सर्कल ॲट इट्स सेंटर इज 360 डिग्रीज. म्हणजे हा टोटल जो गोल आहे, मोठा अँगल आहे, सगळ्यात मोठा होल अँगल हा 360 डिग्रीज आहे आणि त्यातला 70 डिग्रीज हा आपण काढून घेतोय, म्हणजे जो बाकीचा असेल तो मेजर अँगल असणार. अशा प्रकारे आपण अँगल S काढू शकतो. म्हणजेच अँगल S इज इक्वल टू 360 डिग्रीज मायनस अँगल सबटेंडेड बाय मायनर आर्क. हा मेजर अँगल आहे, एवढं लक्षात ठेवा. कधी मेजरमेंट्स किंवा डिनोशन्स आपण ज्याला डिनोट करतो, ज्या ह्याच्याने S किंवा T हे वेगळे असू शकतात, पण इथं आपण समजून घ्यायचं आहे. आपण समजलं आहे की अँगल S हा मेजर आर्कचा अँगल आहे आणि अँगल T हा मायनर आर्कचा अँगल आहे. तर मग यातून आपण अँगल S फाइंड आउट करू शकतो. अँगल S इज इक्वल टू 360 डिग्रीज मायनस 70 डिग्रीज, म्हणजेच अँगल S इज इक्वल टू 290 डिग्रीज. तर अशा प्रकारे आपण जर समजा मायनर आर्क दिला असेल, मेजर आर्क फाइंड आउट करू शकतो. आणि त्याच प्रकारे जर समजा आपल्याला आता मेजर आर्क दिलेला आहे की मेजर आर्क इज, समजा तुम्हाला सांगितलं की अँगल S दॅट इज मेजर आर्कचा अँगल सबटेंडेड बाय द मेजर आर्क इज 250 डिग्रीज असं समजा तुम्हाला दिलेलं आहे. तर आणि सांगितलं आहे अँगल T किंवा अँगल फॉर्म बाय द मायनर आर्क फाइंड आउट करा. तर मग आपण काय करू शकतो? परत एकदा मागासारखंच करायचं आहे आपल्याला की अँगल T इज इक्वल टू 360 डिग्रीज. इथं आपण मी लिहून ठेवतो म्हणजे कन्फ्युजन होणार नाही की अँगल S अँगल ऑफ मेजर आर्क आणि अँगल T अँगल ऑफ मायनर आर्क असं लिहून ठेवलेलं आहे. मग अँगल T इज इक्वल टू अँगल ऑफ 360 डिग्री मायनस अँगल ऑफ मेजर आर्क असं आपण लिहू शकतो. तर मग अँगल T इज इक्वल टू 360 डिग्रीज मायनस 250 डिग्रीज. आपल्याला व्हॅल्यू मिळणार आहे अँगल T इज इक्वल टू 110 डिग्रीज. अशा प्रकारे जर आपल्याला कुठलाही एक मेजर आर्कचा अँगल किंवा मायनर आर्कचा अँगल दिलेला असेल तर मग आपण कुठल्याही ऑपोजिटचा त्यांच्या अँगल फाइंड आउट करू शकतो. तर मग आता आपण आत्तापर्यंत जाणून घेतलं आहे की आर्क म्हणजे ऑफ द सर्कल काय असतो, मेजर ऑफ द आर्क ऑफ द सर्कल काय असतो. मेजर ऑफ द आर्क काय आहे की अँगल सबटेंडेड बाय द आर्क टू द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे जे आपण अँगल S आणि अँगल T कन्सिडर केले ते आपल्या सिम्प्लिसिटीसाठी कन्सिडर केले तिथं. पण ह्याला आपण अँगल S आणि अँगल T नॉर्मली म्हणत नाही. आपण आपल्या सोयीसाठी त्याला अँगल S आणि अँगल T म्हणतो इथं. पण ओरिजिनलमध्ये आपण त्याला
measure of angle AYB, angle T is equal to measure of angle arc AYB, असं आपण याला डिनोट करतो ओरिजिनलमध्ये. T इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AYB आणि अँगल S इज इक्वल टू मेजर ऑफ आर्क AXB. तर मग समरीकडे वळायच्या आधी आपण एक एक्स्ट्रा पॉईंट जाणून घेऊया की आता समजा तुम्हाला कोणी विचारलं या आर्कचा लेंथ काय, त्याची लांबी कशी काढणार, तर नेहमीसारखं तुम्ही आपण आपल्या दोरीने काढू शकतो, पण प्रत्येक कंडिशनमध्ये आपण तसं करू शकत नाही. तर मग आपल्याला माहीत आहे की अख्ख्या सर्कलचं सर्कम्फरन्स आपण काढू शकतो. आपल्याला तो फॉर्म्युला माहित आहे की सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज इक्वल टू 2πr, 2 × पाय × r असतं. हे आपल्याला माहित आहे, आपण आधी पाहिलेलं आहे. तर मग त्याचप्रमाणे आपण हे कन्सिडर करू शकतो की सर्कलचं मेजरमेंट काय आहे की 360 डिग्री, की बाबा 360 डिग्रीला 2πr एवढं लेंथ मिळते आपल्याला. रेडियस आपण हा स्पेसिफिक असतो प्रत्येक सर्कलला, चेंज होतो प्रत्येक सर्कलचा जोपर्यंत ते सर्कल सेम नाहीत तोपर्यंत. तर मग 360 डिग्री एवढ्या अँगलला, 360 डिग्री अँगलला, अख्ख्या सर्कलच्या अँगलला जर लेंथ आपल्याला 2πr मिळत असेल, ही क्रॉस मल्टिप्लिकेशनची मेथड आहे, ही भरपूर जागेवर तुम्ही वापरू शकता. की समजा एवढ्या कुठल्या तर व्हॅल्यूला एवढं काहीतरी मिळत आहे आपल्याला, तर त्याच्या काय तर अँगल टी किंवा जो काही अँगल आहे, अँगल टी समजूया आपण इथे, अँगल टीला किती मिळणार आपल्याला, क्वेश्चन मार्क. ही कुठलीही व्हॅल्यू असू शकते, आपल्याला माहीत नाही. अँगल टी आपल्याला दिला जाईल म्हणजे आपल्याला कुठल्याही आर्कचा अँगल सांगितला असला तर त्याच्या मदतीने आपण याची लेंथ काढू शकतो की एवढा 360 डिग्री आतल्या अँगलला एवढा 2πr आपल्याला सर्कम्फरन्स म्हणजे लेंथ मिळते त्या सर्कलची. तर मग एवढ्या छोट्या अँगलला आपल्याला किती लेंथ मिळेल, तर मग आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन इज इक्वल टू या दोन्हीचं मल्टिप्लिकेशन, म्हणजेच क्वेश्चन मार्क इंटू 360 डिग्री इज इक्वल टू 2 × पाय × r इंटू टी, म्हणजेच अँगल टी, आपण त्याला टी कन्सिडर करूया मेजरमेंट त्याचं काही. तर आता आपल्याला फाईंड काय करायचं आहे, क्वेश्चन मार्क म्हणजेच लेंथ, ह्याची लेंथ किती असणार आहे त्याला आपण क्वेश्चन मार्क कन्सिडर केले. तर मग ते फाईंड करायचं आहे, म्हणून डिवायडिंग बाय 360 ऑन बोथ साइड्स, क्वेश्चन मार्क इज इक्वल टू 2πr इंटू टी बाय 360 असं देखील आपण म्हणू शकतो. टी हा अँगल ऑफ आर्क आहे, मेजर ऑफ आर्क आहे. तर मग क्वेश्चन मार्क म्हणजेच काय आपलं लेंथ ऑफ आर्क आहे, म्हणजेच आपण लिहू शकतो की लेंथ ऑफ आर्क दॅट इज क्वेश्चन मार्क इज इक्वल टू सर्कम्फरन्स इंटू टी बाय 360. आपण पाहिलं टी काय असतं, सी म्हणजे सर्कम्फरन्स असतं. म्हणजेच समजा तुम्हाला कोणी विचारलं की लेंथ ऑफ द आर्क कसं काढायचं, तर तुम्ही म्हणू शकता लेंथ ऑफ ॲन आर्क, ॲन म्हणजे इथं आपण आर्कसाठी ॲन वापरतोय, मॅथ्स इंग्लिशचा उपयोग करतोय इथे, लक्षात घ्या. लेंथ ऑफ ॲन आर्क इज इक्वल टू सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, म्हणजे त्याच सर्कल, तो जो आर्क जो हा सर्कलचा भाग आहे त्या सर्कलचा सर्कम्फरन्स मल्टिप्लाइड बाय मेजर ऑफ आर्क. म्हणजेच मेजर ऑफ आर्क म्हणजे आपण बघितलं की अँगल सबटेंडेड बाय द आर्क ॲट द सेंटर, मेजर ऑफ आर्क डिवायडेड बाय 360 डिग्रीज. ह्याच्यावरनं आपल्याला आपण लेंथ फाइंड आउट करू शकतो. तर मग आता आपण अजून एकदा समराइज करूया की या व्हिडिओमध्ये आपण काय शिकलो ते. तर या व्हिडिओमध्ये आपण शिकलो की जर आपण एक कॉर्ड ड्रॉ केला तर तो कॉर्ड त्या कुठल्याही सर्कलला 2 डिफरंट आर्क्समध्ये डिवाइड करतो. आपण यात बांगडीचं एक्झाम्पल घेतलं, बँगलचं एक्झाम्पल घेतलं की एक बँगल खाली पडून जर 2 पॉईंट्समधून तुटली तर तो जे 2 भाग आपल्याला मिळतात त्यांना आपण आर्क्स म्हणू शकतो. तर मग त्याच्यानंतर आपण पाहिलं
की ते जे पॉईंट्स आहेत ए आणि बी ते सेंटरला जो अँगल सबटेंड करतात त्याला मेजर ऑफ द आर्क म्हणतात. परत आपण पाहिलं की जो मोठा आर्क असतो, मोठा भाग असतो त्याला आपण मेजर आर्क म्हणतो आणि जो छोटा भाग असतो त्याला आपण मायनर आर्क असं म्हणतो. त्याचप्रमाणे जर एक डायमीटर एका सर्कलला 2 आर्क्समध्ये डिवाइड करत असेल तर मग आपण फाइंड केलं की ते दोन्ही आर्क्स इक्वल असणार नाही आहेत. पण बाकीच्या कुठल्याही कंडिशनमध्ये की बाकीचा कुठलाही कॉर्ड काढा तुम्ही, ते त्या सर्कलला तेव्हाच 2 इक्वल आर्क्समध्ये डिवाइड करेल जेव्हा ते तो आर्क हा डायमीटर असणार आहे. तर मग जर डायमीटर असेल तर अँगल सबटेंडेड 180 डिग्री असणार, कारण की ही स्ट्रेट लाईन आहे. आपल्याला माहिती आहे की अँगल हा 180 डिग्री असतो. मग नंतर पुढे आपण पाहिलं की जर मायनर आर्कचा मेजरमेंट दिला असेल तर आपण मेजर आर्क कसा काढतो, कारण की आपल्याला माहित आहे की अँगल सबटेंडेड बाय द सर्कल हा 360 डिग्री असतो. आणि जर आपल्याला कुठलाही मेजर आर्क दिला असेल आणि मायनर आर्क फाइंड करायचा असेल, किंवा मायनर आर्क दिला असेल आणि मेजर आर्क फाइंड करायचा असेल, तर त्या आर्क्सला आपल्याला 360 मधून मायनस करावं लागतं. समजा तुम्हाला 70 डिग्री असा मायनर आर्क दिलेला आहे, तर मेजर आर्क फाइंड आउट करण्यासाठी 360 मायनस 70 डिग्री असं आपल्याला करायला लागणार आणि त्याच्या मदतीने आपण मेजर आर्क काढू शकतो. अशाच प्रकारे आपण मायनर आर्क देखील काढू शकतो जर आपल्याला मेजर आर्कचं मेजरमेंट दिलं असेल. मग त्यानंतर आपण पाहिलं की मेजर ऑफ आर्कला आपण कसं डिनोट करतो. हो, एस आणि टी आहेत ते आपल्या कन्व्हिनियन्ससाठी आपण घेत आहे इथे. त्यानंतर आपण एक एक्स्ट्रा पॉईंट पाहिला की जर समजा तुम्हाला सांगितलं की लेंथ ऑफ एन आर्क फाइंड आउट करा, तर तो आपण कसा फाइंड आउट करायचा, तर आपण इथं सर्कम्फरन्सचा रिलेशन लावलेला आहे की जर 360 डिग्री म्हणजे सर्कलच्या अख्ख्या अँगलला 2πr म्हणजे सर्कम्फरन्स ऑफ चा लेंथ मिळत असेल, तर मग त्याच सर्कलच्या अँगल टी एवढ्या अँगलला हा जो अँगल टी आहे जो घेतोय आपण, त्याला किती लेंथ मिळेल आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन मेथड आहे, ही कुठेही वापरू शकता तुम्ही रिलेशन लावताना. तर मग आपल्याला कळालं की लेंथ ऑफ एन आर्क इज इक्वल टू सर्कम्फरन्स इंटू मेजर ऑफ एन आर्क. धन्यवाद. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण आपला सर्कल्सचा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. होप सो तुम्हाला नक्की आवडला असेल. धन्यवाद.